फिजिक्स शिका मराठीत मी रसाळ सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण रॉडचा एक ॲप्लिकेशन पाहणार आहे। रॉडचा इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। फक्त तो कॅल्क्युलेट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे। याच्या अगोदर आपण जो कन्सेप्ट पाहिला आहे त्याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन हा त्याच्या सेंटर ऑफ मासमधून पास होतो, बरोबर। पण आज आपल्याला काय पाहिजे तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय एकतर या एंडमधून किंवा या एंडमधून। आता सध्या तो कुठून पास होतोय, पॉईंट ओ मधून। मग या पॉईंटसाठी ॲक्सिस ऑफ रोटेशन जर तुम्ही कन्सिडर केला तर जो रॉड आहे तो या पद्धतीने फिरतो। ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं तर रॉड असा फिरणार, बरोबर। पण ज्यावेळेला ॲक्सिस ऑफ रोटेशन या ठिकाणी असेल त्यावेळेला रॉड या पद्धतीने रोटेशन घेणार आहे। मग दोन्ही वेळेला इनर्शिया सेम राहील का? अजिबात राहणार नाही, बरोबर। मग आपण हा तर पॉईंट पाहिलाय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रॉड अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास विच इज इक्वल टू द ml²/12। आणि आता आपल्याला काय पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड अँड परपेंडिक्युलर टू लेंथ, बरोबर। हा आपला पॉईंट आहे। बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की या रॉडचं जे मास आहे ते आपण काय म्हणतोय, कॅपिटल एम। आणि रॉडची टोटल लेंथ ओ पासून ओ डॅश पर्यंत ही जी लेंथ आहे ती काय, कॅपिटल एल आहे। आता हा सेंटर ऑफ मास असेल तर रॉडचा सेंटर ऑफ मास मिड पॉइंटला असतो। मग हे डिस्टन्स L/2 राहणार, हे डिस्टन्स L/2 राहणार, बरोबर। मग हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत। आणि यांच्यामधलं जे अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस दॅट इज h, ही आपण काय म्हणणार, L/2 म्हणणार। काय म्हणणार, L/2। मग या ठिकाणी तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करता येऊ शकतो। मग या ॲक्सिसला याच्याशी तुम्ही पॅरलल कन्सिडर केलं तर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून सहजासहजी तुम्ही याच्या संदर्भातला मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा काढू शकता। आता लक्ष द्या, इथं काय म्हणले, m बी द मास ऑफ रॉड, l बी द लेंथ ऑफ रॉड, I/O म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड किंवा पासिंग थ्रू पॉइंट O, I/O, but IC is the moment of inertia of rod about an axis of rotation passing through center of mass, बरोबर। आता आपल्याला सुरुवातीला हा कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम। त्याचं स्टेटमेंट माहिती असेल तर तुम्हाला हे कंपल्सरी लगेच लगेच सुटणार आहे, बरोबर, जास्त वेळ जाणार नाही। मग स्टेटमेंट काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट any axis is equal to the sum of its moment of inertia, that's rodचा inertia about an axis of rotation passing through center of mass and the product of, म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार आहे, product of its mass and square of perpendicular distance between two parallel axis। म्हणजे हे जे दोन ॲक्सिस पॅरलल आहेत, बरोबर का, यांच्यामधलं अंतर h, त्या hचा काय घ्यायचं, स्क्वेअर। मग स्टेटमेंट आपल्याला काय मिळालं, I/O इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर। आता याच्यामध्ये I/O आपल्याला काढायचं आहे, बट आपल्याकडे व्हॅल्यू आहे IC ची आणि h ची, त्यामुळे या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती होती, बरोबर। मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी किंवा रॉड अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर is equal to ml²/12, but distance between two parallel axis h which is equal to L/2। या दोन्ही किमती आपण इथं टाकल्या तर I/O आपल्याला काय मिळेल, I/O is equal to IC ची व्हॅल्यू ml²/12 प्लस m तसंच आणि h चा स्क्वेअर, मग h किती, L/2। मग L/2 चं काय होणार, स्क्वेअर। मग आपल्याला काय मिळालं, ml²/12 इंटू प्लस m इंटू L/2 चा स्क्वेअर। हा ml²/12 आहे असं राहील, हा m आहे असं राहील, आणि l चा स्क्वेअर L² आणि 2 चा स्क्वेअर 4। आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर I/O आपल्याला काय मिळाला, ml²/12 प्लस ml²/4। या ठिकाणी इथं छेद समान आहे का, नाही, बरोबर। मग या ठिकाणी तुम्हाला छेद समान करावं लागेल। मग छेद समान करताना आपण काय करतो, छेदांचा गुणाकार आणि तिरका गुणाकार करायचा, बरोबर। मग आता इथं छेदामध्ये किती, 12, इथं किती, 4, 12 चोक 48, बरोबर। 4 ने ml² ला गुणलं 4 ml² आलं, 12 ने ml² ला गुणलं 12 ml² आलं। आता इथं ml² आहे, इथं पण ml² आहे, बरोबर का। मग ml² काय झालं, कॉमन झालं, बरोबर। मग हे 4 ml² अधिक 12 ml², मग 4 आणि 12 किती,
16 ml स्क्वेअर भागिले किती किंवा डिवाइड किती 48 16 1 16 16 3 48 तुम्हाला काय मिळणार IO इज इक्वल टू ml स्क्वेअर बाय 3 लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ रॉड ह्याची व्हॅल्यू किती आली ml स्क्वेअर बाय 12 म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून पास होत असेल तर त्याचा इनर्शिया काय असतो ml स्क्वेअर बाय 12 आणि जर ऍक्सिस ऑफ रोटेशन हा या एंड मधून जात असेल किंवा या एंड मधून जात असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ml स्क्वेअर बाय 3 काय असतो ml स्क्वेअर बाय